बहुचर्चित पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी पॅकेज ठरलं असून संमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना चौपट मोबदला दिला जाणार आहे। तसंच विमानतळाची उभारणी सुरू असतानाच स्थानिक शेतकऱ्यांना 10% जमीन परतावा अशा स्वरूपात भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या नव्या पॅकेजमध्ये बाधित शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। काय आहे माहिती पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन। गेल्या अनेक वर्षापासून पुरंदर विमानतळाचा तिढा कायम आहे, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली। या बैठकीत शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन MIDC कायद्यानुसारच भूसंपादन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली। पुरंदर विमानतळासाठी वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एकतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या 7 गावांमधील 2673 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे। यासाठी शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या। यावर 2052 हरकती दाखल झाल्या होत्या। यातील बऱ्याच गावांमध्ये विमानतळालाच विरोध केला जात आहे। मात्र मध्यंतरी झालेल्या सुनावणी दरम्यान बऱ्याच शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी संमती देताना त्यासाठीचं पॅकेज लवकर जाहीर केलं जावं अशी मागणी केली होती। आता शेतकऱ्यांना MIDC कायद्यानुसारच भूसंपादन केल्यास योग्य मोबदला दिला जाईल। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDCच्या 2019च्या पुनर्वसन धोरणानुसार पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले। ही भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिल्या आहेत। पुणे जिल्ह्यातील 7 गावातील शेतकऱ्यांना आता जमिनीसाठी नुकसान भरपाई सोबतच त्यांच्या संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या 10% परतावा जमिनीच्या स्वरूपात मिळणार आहे। औद्योगिक, व्यावसायिक, निवासी किंवा संमिश्र प्रयोजनासाठी औद्योगिक क्षेत्रात ही जमीन त्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे। सध्याच्या बाजारभावाच्या 4 पट रक्कम रोख स्वरूपात देण्याचा निर्णय झालाय। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।